हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण खऱ्या अर्थानं 9 मार्च 2022चा द हिंद बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते डिटेलमध्ये डिस्कस करतो आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज असतात त्या आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतो. सुरुवात करूया मग 9 मार्च 2022चा द हिंद आपल्याला काय सांगतो बघू. पहिल्या एडिटोरियल पासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आजचे जर महत्त्वाचे एडिटोरियल बघितले ना, तर आजचे महत्त्वाचे एडिटोरियल विशेष करून रशिया युक्रेनचं जे युद्ध चालू आहे ना त्याच्या भोवती फिरणारे आहेत. आणि विशेष करून मग पहिल्यामध्ये हे सांगितले की जे महायुद्ध चालू आहे त्याचं रिफ्लेक्शन काय असेल हे वगैरे याच्यामध्ये डिस्कस केले. त्यानंतर इकडं क्लिअर सिग्नल, इथं विशेष करून इंडिया चायनाशी रिलेटेड जो काय मॅटर आहे तो या एडिटोरियलमध्ये समजावून आपल्याला सांगितलंय. आणि पुन्हा हे जे छोटंसं एडिटोरियल आहे ते ग्लोबल स्टॅगफ्लेशन रिस्कवरती आलेलं आपल्याला पाहावयास मिळते. विशेष करून हे सुद्धा जो काय अर्थव्यवस्थेवरती, जगातील विविध देशांच्या अर्थव्यवस्थेवरती रशिया युक्रेनचा काय प्रभाव पडतोय ना ते खरं तर आपल्याला सांगण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न केलाय. आता हे छोटंसं एडिटोरियल इंडिया चायनाशी रिलेटेड आहे ते तर मी तुम्हाला समजावून सांगणारच आहे. त्याच्या अगोदर रशिया युक्रेन जे युद्ध आहे त्याच्यामधून आपल्याला एक्झामच्या दृष्टीतून काय पॉईंट्स घ्यायचे आहेत आणि त्याचा अर्थव्यवस्थेवरती आता आपल्या काय परिणाम होतोय, जगाच्या अर्थव्यवस्थेवरती एकंदरीत काय परिणाम होतोय हे तुम्हाला ढोबळ मानाने समजावून सांगतो. हे कोणतंही एडिटोरियल आपल्याला लाईन टू लाईन डिस्कस करण्याची अजिबात गरज नाहीये, परंतु एक्झामच्या दृष्टीतून जे काय आपल्याला महत्वाचं आहे ना ते तुम्हाला एका ब्लँक पेजवरती चांगल्या पद्धतीनं समजावून सांगतो. आता हे जे ब्लँक पेजवरती मी तुम्हाला समजावून सांगतोय ना हे सगळं मी ऑलरेडी एका वेगळ्या लेक्चरमध्ये समजावून सांगितलेलं आहे. ते लेक्चर आपलं जे आहे ते रशिया युक्रेन युद्धामधून आपल्याला स्पर्धा परीक्षा दृष्टीतून काय काय अभ्यास करायचा आहे या मथळ्याखाली मी ते लेक्चर जे आहे ते करंट बेस्ड इश्यू नावाचे आपले प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती त्या प्लेलिस्टमध्ये ते व्हिडिओ मी अपलोड करून ठेवले. मला आशा आहे की तुम्ही बघितलंच असेल, पण जर बघितलं नसेल तर ते व्हिडिओ एकदा बघून घ्या जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला, विशेष करून स्पर्धा परीक्षा दृष्टीतून त्या मॅटरकडे आपल्याला कसं बघायचं आहे हे त्याच्यामध्ये मी समजावून सांगितले आणि विविध पॉईंट सर्वांगाने त्याच्यामध्ये मी डिस्कशन केले की त्याच्यातून आपल्याला काय काय पॉईंट्स एक्झामच्या दृष्टीतून अभ्यासायचे आहेत. इथं सुद्धा मी तुम्हाला तेच सांगणार आहे, परंतु विशेष करून इंडियन इकॉनॉमीवरती कशा पद्धतीने त्याचा परिणाम होतो हे तुम्हाला समजावून सांगणार आहे. आता पहिल्यांदा तर रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट म्हटलं की पहिल्यांदा तुम्हाला पहिला पॉईंट काय माहिती पाहिजे तर रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट माहिती पाहिजे. बरोबर आहे. याच्यावरती सुद्धा मी वेगळं लेक्चर ऑलरेडी अपलोड केलेलं आहे आपल्या चॅनलवरती. यांचं महायुद्धच म्हणतो सॉरी, हे युद्ध सुरू होण्याच्या अगोदर मी ऑलरेडी लेक्चर अपलोड करून ठेवलं होतं. त्यानंतर युद्ध सुरू झाल्यानंतर एक लेक्चर अपलोड करून ठेवले. याच्यावरती आतापर्यंत 2 लेक्चर मी बनवून ठेवलेले आहेत. तुम्ही बघितलं नसेल तर प्लीज ते बघून घ्या. करंट बेस्ड इश्यू नावाची प्लेलिस्ट त्याच्यासाठी मी वेगळी बनवली. त्या प्लेलिस्टमध्ये फक्त असे लेक्चर असतात जे मुद्दे करंटमध्ये गाजतायत त्या मुद्द्यावरती वेगळी इन्फॉर्मेशन देणार तिथं लेक्चर मी अपलोड करत असतोय. त्यामुळे ती जी प्लेलिस्ट आहे ती वारंवार चेक करत राहत जावा. त्यामुळे काय होईल तर तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील, वेगवेगळे जे गाजणारे मुद्दे आहेत त्याचे सखोल इन्फॉर्मेशन मिळत राहील. विशेष करून एक्झामच्या दृष्टीतून त्याचा आपण कसा विचार करायचा, कसा अभ्यास करायचा ह्याची माहिती तुम्हाला वेळोवेळी तिथं देण्याचा मी प्रयत्न करत असतो. आता या मॅटरमध्ये जे सगळे एडिटोरियल जर आपण बघितलं तर या मॅटरमध्ये आपल्याला पहिलं तर रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट माहिती पाहिजे आणि या रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टमुळे, रशिया युक्रेन युद्धामुळे काय काय मॅटर न्यूजमध्ये आलेत हे लाईन टू लाईन मी तुम्हाला इथं पॉईंट टू पॉईंट समजावून सांगतो. एक तर इथं ब्लँक पेजवर मी काय लिहितोय त्याच्याकडे प्लीज लक्ष द्या. हे पहिला तर पॉईंट, याच्यामुळे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ही ऑर्गनायझेशन न्यूजमध्ये आले. नाटो ऑर्गनायझेशन त्याला आपण म्हणतो. मग या नाटो विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे तुमच्याकडे, तुम्ही त्याचा डिटेल अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि याच्यावरती सुद्धा मी वेगळे लेक्चर ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे करंट बेस्ड इश्यू नावाच्या प्लेलिस्ट, म्हणजे त्याची लिंक जी आहे त्या प्लेलिस्टची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा महत्वाचा की पॉईंट आपला काय आहे तर याच्यामुळे आणखी एक ऑर्गनायझेशन न्यूजमध्ये आले, संघटना न्यूजमध्ये आली, ती म्हणजे युनायटेड नेशन. युनायटेड नेशनची स्थापना वर्ल्ड वॉर सेकंड नंतर झाली होती. कशासाठी तर देशामध्ये पुन्हा दुसऱ्या महायुद्धासारखी किंवा पहिल्या महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, त्याच्यामध्ये मानवतेचा अंत होऊ नये, त्याच्यामध्ये वित्तहानी होऊ नये, जीवित हानी होऊ नये, ह्याचं प्रिकॉशन्स घेण्यासाठी जागतिक लेवलला एक संघटना स्थापन केली गेली होती आणि त्या संघटनेचं नाव आहे युनायटेड नेशन. आणि या सुद्धा मॅटरमध्ये ऑब्विस आहे ही संघटना जी आहे ती शांतता प्रस्थापित करण्याचं काम करणार आहे. तेच काम ही करताना पाहावयास मिळते. युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल ही जी सब ऑर्गनायझेशन आहे याची त्या मीटिंग होताना वारंवार पाहावयास मिळतात. त्यानंतर युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या मीटिंग वारंवार होताना आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामुळे या अनुषंगाने या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आणखी एक याच्यामुळे काय न्यूजमध्ये आलं तर युरोपियन युनियन न्यूजमध्ये आलं. बरोबर आहे.
आता युरोपियन युनियन नेमकं काय आहे, याच्यामध्ये किती युरोपियन कंट्रीजचं मिळून हे युरोपियन युनियन बनलेलं आहे, आणि विशेष करून हे तर तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचबरोबर याच्याशी रिलेटेड ब्रेक्झिट एक प्रकरण घडलं होतं. हे ब्रेक्झिट तुम्ही ऐकलं असेल, परंतु डिटेल इन्फॉर्मेशन असेल नसेल तुम्हाला, परंतु या ब्रेक्झिट विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. एका वाक्यात तुम्हाला ब्रेक्झिट सांगायचं झालं तर ब्रिटननं युरोपियन युनियनमधून एक्झिट केलं होतं, बाहेर पडला होता ब्रिटन. ब्रिटन आधी युरोपियन युनियनचा भाग होता. ब्रिटन म्हणजे युनायटेड किंगडम, जो ब्रिटन देश आहे त्याला युनायटेड किंगडम सुद्धा म्हणतात. तो युके आहे तो युरोपियन युनियनचा अगोदर भाग होता. त्यानंतर युकेनं डिसिजन काय घेतलं तर युरोपियन युनियनमधून बाहेर पडायचं, म्हणजे एक्झिट व्हायचं, आणि त्या ब्रिटनच्या एक्झिटला ब्रेक्झिट नाव देण्यात आलं. त्यामुळे ही ब्रेक्झिट कॉन्सेप्ट खूप गाजली होती 2-3 वर्षापूर्वी. मला वाटतं 2 वर्षापूर्वी जास्त गाजलेली कॉन्सेप्ट आहे. त्यामुळे आपल्याला ब्रेक्झिट विषयीची सुद्धा या अनुषंगानं इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. युरोपियन युनियनची तर असायलाच पाहिजे. युरोपियन युनियनची का असायला पाहिजे तर युक्रेननं आता काय केलंय, युरोपियन युनियनचा आम्हाला एक हिस्सा बनवा म्हणून अर्ज केलेला आहे युरोपियन युनियन. त्यामुळे आपल्याला या युरोपियन युनियन विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्याचबरोबर आता या धर्तीवर काय झालंय तर रशिया जो आहे तो युक्रेनवरती अटॅक करतोय. त्यामुळे रशिया आता या मॅटरमध्ये खलनायक झालाय, विलन झालाय या मॅटरमध्ये. कारण का तर रशिया अन्याय करतोय. तिथं अनेक लोकांची कत्ल होते, अनेक लोक त्याच्यामध्ये मरण पावतायत, हजारो लोक त्याच्यामध्ये मरण पावतात, हजारो मुलं लहान मरण पावतायत, स्त्रिया मरण पावतायत. त्यामुळं रशियाला हे सगळं ब्लेम रशियावरती टाकला जातोय, आणि रशियावरती जगातून वेगवेगळ्या ठिकाणातून प्रतिबंध लावण्यात येत आहेत. त्याला आपण काय नाव दिलेलं आहे, सँक्शन्स. प्रतिबंध लावण्यात येत आहेत. मग ते प्रतिबंध विशेष करून कोणकोणत्या क्षेत्रातले आहेत, राजकीय क्षेत्रातून प्रतिबंध लावण्यात येत आहेत, त्यानंतर आर्थिक स्तरावरती प्रतिबंध लावण्यात येत आहेत, त्यानंतर क्रीडा क्षेत्रातून सुद्धा त्यांच्यावरती प्रतिबंध लावण्यात आलेत रशियावरती. त्यामुळं आपल्याला या सगळ्यांची इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. आणि या प्रतिबंधामध्येच आर्थिक प्रतिबंध जास्त गाजत आहेत, आणि त्याच्यामध्ये स्विफ्ट मधून रशियाला बॅन करण्यात आले. स्विफ्ट हे जे काय आहे ना, या स्विफ्ट मधून रशियन बँका ज्या आहेत त्या रशियन बँकांना बॅन करण्यात आले. त्यामुळे आपल्याला या स्विफ्टची इन्फॉर्मेशन पाहिजे, म्हणजे हा नवीनच की पॉईंट होऊ शकते. एक तर प्रतिबंध काय काय लावले हे माहिती पाहिजे तुम्हाला, आणि स्विफ्ट विषयीची सुद्धा खऱ्या अर्थानं डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. या स्विफ्टची इन्फॉर्मेशन अनेक वेळा मी आपल्या लेक्चरमध्ये देऊन ठेवली तुम्हाला. स्विफ्ट काय करतं तर आंतरराष्ट्रीय लेवलला जर पेमेंट एखाद्या बँकेला करायचं असेल तर त्या बँकेचं रजिस्ट्रेशन स्विफ्ट मध्ये असणं गरजेचं असतं, तरच ती बँक आंतरराष्ट्रीय म्हणजे इतर देशातील बँकांसोबत व्यवहार करू शकते. समजते तुम्हाला, एवढं महत्व आहे स्विफ्टचं. त्यामुळे स्विफ्टची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. त्याचबरोबर आणखी आपण या अनुषंगाने काय करून ठेवायला पाहिजे तर रशिया आणि युक्रेन जे आहे ना त्यांच्या मॅपच्या दृष्टीतून अभ्यास करायला पाहिजे. आता युक्रेनमुळे काय काय न्यूजमध्ये आलं तर युक्रेनची नायपर रिव्हर आहे, नायपर रिव्हर, त्या नायपर रिव्हरची इन्फॉर्मेशन पाहिजे. रशियामधली कोणते रिव्हर महत्वाचे त्या रिव्हरची इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे. डोंगर रांगा कोणत्या महत्वाच्या त्या दोन्ही कंट्रीतल्या ती इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे. त्यानंतर युक्रेनचा जो क्रिमियाचा एरिया आहे तो न्यूजमध्ये 2014 पासून आहे, कारण त्याच्यावरती कब्जा जो आहे तो रशियानं करून ठेवलाय 2014 पासून. 2014च्या अगोदर क्रिमियाचा एरिया जो आहे तो युक्रेनचा अविभाज्य भाग होता, परंतु आता रशियाचा पार्ट आहे, कारण 2014 मध्ये रशियानं युक्रेनवरती कब्जा केला. त्यामुळे आपल्याला काय पाहिजे तर क्रिमिया विषयीची माहिती पाहिजे. आणि क्रिमियामुळेच काय झालं तर ब्लॅक सी न्यूजमध्ये आला, कारण क्रिमिया हा एरिया ब्लॅक सी मध्ये, आणि त्याचबरोबर अझोव सी सुद्धा न्यूजमध्ये आला. त्यामुळे ह्या अझोव सी विषयी आणि ब्लॅक सी विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. आणि डोनेट्स डोनबास हे जे रिजन आहे, लोहान्स्क हे रिजन सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यावरूनच खरं तर वाद सुरू झालाय रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये. त्यामुळे आपल्याला ही सगळी इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये कुठेतरी असायला पाहिजे. मग आता याचा सगळ्यांचा संबंध आणि आणखी एक पॉईंट की पॉईंट काय राहिला तर इंडियाची पोझिशन याच्यामध्ये काय राहिलेली. इंडियानं आतापर्यंत कुणाची बाजू घेतली, ढोबळमानानं जर तुम्हाला सांगायचं झालं तर इंडियानं कोणाचीही बाजू घेतली नाही. इंडियानं फक्त शांततेची बाजू घेतली. इंडियानं रशियाच्या विरोधात युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये रशिया विरोधात मीटिंग झाली, मतदान घेण्यात आलं, त्याच्यापासून इंडिया बाजूला राहिला. त्यानंतर युनायटेड नेशन जनरल असेंब्लीमध्ये मतदान घेण्यात आलं रशियाच्या विरोधात सँक्शन्स लावण्यासाठी, त्यामधून इंडिया बाजूला राहिला. त्यामुळे इंडियाचा एक बॅलन्स्ड अप्रोच राहिलाय. ना इंडिया युक्रेनच्या बाजूने बोलतोय, ना इंडिया रशियाच्या बाजूने बोलतोय, ना कुणाच्या विरोधात बोलतोय. इंडियाचं म्हणजे आपल्या देशाचं एकच मत आहे की शांततेला प्रोत्साहन देणं. आपल्या ऑफिशियल्सनी सुद्धा ते खरं तर स्पष्ट केलं आपल्याला पाहावंच मिळेल. त्यामुळे त्या दृष्टीतून तो सुद्धा अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. मग आता या सगळ्यांचा परिणाम काय होतोय तर आणखी विशेष करून रशियाशी रिलेटेड एक की पॉईंट तुम्हाला काय सांगायचं आहे मला तर रशिया जो आहे ना
तो रशिया जगातला खूप महत्वाचा देश आहे ऑइल आणि गॅस एक्सपोर्ट करण्यामध्ये. ऑइल आणि गॅस एक्सपोर्ट करण्यामध्ये. त्यामुळे आता रशियाचं युद्ध चालू असल्यामुळे काय होणार आहे, ऑब्वियस आहे रशिया जो ऑइल एक्सपोर्ट करतोय त्याच्या किमती वाढणार आहेत आणि त्याचा फटका ऑब्वियस आहे इंडियाला सुद्धा बसणार आहेत. आता ऑइलच्या किमती वाढल्या म्हणजे काय झालं तर इंडियामधल्या सुद्धा तेलाच्या किमती वाढल्या म्हणजे ऑइलच्या किमती वाढल्या. कारण ऑब्वियस आहे पुढे जास्त पैसे द्यावे लागतात म्हणल्यावर कस्टमर कडून सुद्धा त्या प्रमाणात पैसे घ्यावे लागणार. हा मार्केटचा नियम आहे, अर्थशास्त्राचा नियम आहे. मग आता ऑइलच्या किमती वाढल्या म्हणजेच काय झालं, महागाई झाली. समजते, महागाई होणं म्हणजे काय होणं, याला दुसरे एक नाव आहे इन्फ्लेशन, चलनवाढ. चलनवाढ कधी होत असते, जेव्हा चलनाची किंमत जी आहे, चलनाची व्हॅल्यू जी आहे ती कमी होत असते ना, तेव्हा चलनवाढ होत असते. समजते. मग त्याच्यासाठी आरबीआय काय काय इंटरेस्ट रेट वाढवणार, त्यानंतर रिव्हर्स रेपो रेट हे सगळं आलं त्याच्यामध्ये. त्या कॉन्सेप्ट तुम्ही इकॉनॉमीचा अभ्यास त्यावेळेस करताय त्यावेळेस तुम्ही अभ्यासणारच आहे. मग महागाई होणार आणि या महागाईचा परिणाम आपल्याला भोगावा लागणार भारताचे नागरिक म्हणून. आणि हे फक्त भारतावरतीच इफेक्ट होते अशातला भाग नाही, जगातील अनेक कंट्रीवरती इफेक्ट होते. आणि याच्यामध्ये आता अमेरिकन काय केलं तर ऑइल जे आहे ना ते रशियाकडून इम्पोर्ट करण्यावरती बॅन लावलेला आहे. समजते, जेणेकरून रशियाची आर्थिक कोंडी करू शकेल, व्यापाराच्या दृष्टीतून कोंडी होऊ शकेल आणि रशिया युद्ध थांबवू शकेल याच्यासाठी. आणि त्याच्यासाठी रशियावरती वेगवेगळे सँक्शन्स लावले जातात. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं आपल्याला याचा अभ्यास डिटेलमध्ये करणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि इंडियावरती काय परिणाम होतो हे एवढं सगळं समजल्यानंतर तुम्हाला समजू शकतं की इंडियावरती विशेष करून अर्थशास्त्राच्या दृष्टीतून काय परिणाम होतो आणि विशेष करून ऑइल क्षेत्रामध्ये काय परिणाम होतो. आता गॅस एक्सपोर्टर आहे ना रशिया, याच्यामुळं जे गॅस पाईपलाईन आहे रशियन कंट्री, रशियामध्ये आणि जर्मनीमध्ये जी काय गॅस पाईपलाईन आहे ना ती गॅस पाईपलाईन सुद्धा न्यूजमध्ये. त्यामुळे ह्या गॅस पाईपलाईनचा सुद्धा मॅप तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला या मॅटरमध्ये माहिती असायला पाहिजे. या सगळ्या इन्फॉर्मेशनवरतीच टच करणारा कुठेतरी स्पर्धा परीक्षा दृष्टीतून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे मी हे सगळं विस्तारितरित्या तुम्हाला समजावून इथं पण सांगितलंय आणि याच्यावरती मी वेगळं लेक्चर सुद्धा अपलोड ऑलरेडी आपल्या चॅनलवरती केलेलं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही. त्यामुळं जे काय एडिटोरियल होते ते या ठिकाणी इथं समाप्त होत आहेत. आता ज्या काय महत्वाच्या न्यूज आहेत त्या न्यूज आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. दुसरा एक मुद्दा तुम्हाला समजावं सांगितलं राहिला तो थोडक्यात काय आहे तर रशिया युक्रेन चायना इंडिया कॉन्फ्लिक्ट पण चालूच आहे. विशेष करून शीतयुद्ध चायनामध्ये इंडियामध्ये वारंवार क्लॅश होतच असतात. त्याच्यामध्ये विशेष करून लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलवरून वाद आपला वारंवार सुरू असतोय. त्यामुळे याच्यातून फक्त हे बघून ठेवा की लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचा मॅप कशा पद्धतीने, हा अनेक वेळा मी तुम्हाला दाखवलेला आहे मॅप. त्यामुळे तो जो मॅप आहे ना तो विशेष करून डिटेलमध्ये तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आता तुम्हाला इथंच मी काय करतो, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचा पण मॅप दाखवतो आणि जी पाईपलाईन आहे गॅस पाईपलाईन रशियामध्ये आणि जर्मनी या दोन कंट्रीमध्ये ती गॅस पाईपलाईन सुद्धा डिटेलमध्ये तुम्हाला इथंच मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि आता काय झालंय चायना इंडिया का न्यूजमध्ये येते तर लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलमध्ये जो काय वाद चालू आहे तो शमवण्यासाठी आता जे आर्मी ऑफिसर्स आहेत त्यांच्यामध्ये 15वी चर्चेची फेरी होणार आहे. आतापर्यंत 14 फेऱ्या पार पडल्यात तरी पण काय सोल्युशन निघालेलं नाही. आता ही 15वी फेरी दोन कंट्रीमध्ये पार पडताना आपल्याला भविष्यामध्ये पाहावंच म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये. त्यामुळे सुद्धा हे जास्त न्यूजमध्ये आणि एडिटोरियल याच्यावरती आलेलं पाहावंच मिळतं. आता आपण मॅप जे याचे आहेत ते डिटेलमध्ये बघूया आणि त्यानंतर न्यूज डिस्कस करायला सुरुवात करूया. या मॅपमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जो लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचा एरिया आहे तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसू शकतो. इंडियन मॅपवरचा जो हा भाग आहे ना त्या भागाविषयी आपण इथं डिस्कस करतोय. या मॅपमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजू शकते की नेमकं लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचा एरिया नेमका कोणता आहे. ही जी लाईन इथं तुम्हाला दिसते ती लाईन आहे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल. ही जी व्यवस्थित लाईन ड्रॉ करून दाखवली तर त्याच्यामध्ये आपल्यामध्ये वाद चालू आहे चायनामध्ये आणि आपल्यामध्ये. विशेष करून का तर हा जो लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलच्या उत्तर पूर्वेकडचा जो भाग आहे ना तो खरं तर इंडियाचा पार्ट आहे, आपला पार्ट आहे. परंतु त्याच्यावरती चायनानं कब्जा करून ठेवलाय इलिगली आत्तापर्यंत. त्यामुळे दोन कंट्रीमध्ये क्लॅश सुरू होत असतं वारंवार असतात. त्याच्यामध्ये देपसांग प्लेस जे आहे ते जास्त न्यूजमध्ये असतं वारंवार कारण इथून सुद्धा घुसखोरी करण्याचे ते प्रयत्न करतात वारंवार. गलवान व्हॅली तशा पद्धतीनेच
न्यूजमध्ये असतात. आणि गलवान व्हॅलीमध्ये 2020 मध्ये एक इन्सिडेंट सुद्धा झाला होता, त्याच्यामध्ये भारतीय जवान काही शहीद सुद्धा झाले होते, रक्तपात झाला होता तिथं. त्यामुळं हे जे एरिया आहे तुम्हाला माहिती पाहिजे. हॉट स्प्रिंगचा एरिया इथं पाहावास मिळतोय, नॉर्थ पेंगांगसो लेकचा एरिया इथं आहे, साऊथ पेंगांगसो लेकचा एरिया इथं आहे ना. हा जो लेक दिसतोय तो लेक आहे पेंगांगसो लेक. त्यामुळे त्या लेक विषयी, लेक म्हणजे सरोवर, त्या सरोवराविषयी सुद्धा तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. म्हणजे एकंदरीत हा मॅप आहे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचा, त्याला आपण LAC असं म्हणतो. लाईन ऑफ कंट्रोलचा एरिया आपल्यामध्ये आणि पाकिस्तानमध्ये वाद चालू आहे, LOC त्याला म्हणतो. आणि लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचा जर एरिया म्हटलं तर त्याच्यामध्ये इंडिया आणि चायनामध्ये वाद चालू आहे, हे तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता तुम्हाला ती गॅस पाईपलाईन दाखवतो जी की रशियामध्ये आणि जर्मनीमध्ये आहे, त्याला नॉर्ड स्ट्रीम गॅस पाईपलाईन असं आपण संबोधतो. नॉर्ड स्ट्रीम 1 आणि नॉर्ड स्ट्रीम 2 त्याला म्हटलं जातं. ती गॅस पाईपलाईन तुम्हाला दाखवतो. पहिलं तर वर्ल्ड मॅपवरती तुम्हाला तो एरिया नेमका दाखवतो की कोणता तो एरिया आहे जिथं गॅस पाईपलाईन आहे. विशेष करून इथं जर्मनी हा देश आहे, हा एरिया जो आहे तो जर्मनीचा एरिया आहे, जर्मनी कंट्री इथं आहे. आणि इकडं जो आहे तो रशिया आहे, ऑलरेडी हे दिसतंयच तुम्हाला. आणि युक्रेनचा पार्ट जो आहे तो या ठिकाणी युक्रेनचा पार्ट आपल्याला पाहावास मिळतोय, ज्याच्यामध्ये आणि रशियामध्ये वाद सुरू आहे. आणि जे गॅस पाईपलाईन आहे ती इथं जो छोटासा समुद्र दिसतोय ना, या समुद्रामधून ती गॅस पाईपलाईन गेलेली आहे. 2 गॅस पाईपलाईन आहेत त्याच्यामध्ये, नॉर्ड स्ट्रीम 1 आणि नॉर्ड स्ट्रीम 2 अशा. आणि त्या दोन्ही गॅस पाईपलाईन मधून रशिया जो आहे तो जर्मनीला गॅस सप्लाय करत असतोय. आणि तो काही फ्रीमध्ये सप्लाय नाही करत, विकत असतोय जर्मनीला. आणि या जर्मनीनं आता काय केलंय तर युक्रेनचा साथ दिलाय, युक्रेनला पाठिंबा डायरेक्ट दर्शवलाय. आणि त्यामुळं येणाऱ्या पिरियडमध्ये रशिया जो आहे तो त्याचा राग गॅसच्या थ्रू काढणार आहे. म्हणजे कसा तर गॅसच्या किमती वाढवणार आहे. आणि जर्मनी जो आहे तो डायरेक्ट रशियावरती डिपेंड आहे गॅससाठी. त्यामुळं जर्मनीच्या अर्थव्यवस्थेला तर धोका निर्माण होणारच आहे. त्याचबरोबर जर्मनीच्या थ्रू इतर काही युरोपियन कंट्रीज आहेत, ह्या सगळ्या युरोपियन कंट्री आहेत या एरियामध्ये, या सगळ्यांना गॅस सप्लाय होत असतो इथे. त्यामुळे या सगळ्या युरोपियन कंट्रीच्या अर्थव्यवस्थेवरती सुद्धा खऱ्या अर्थानं परिणाम होताना आपल्याला पाहावास मिळणार आहे. आता जर हा मॅप जर झूम स्वरूपात बघितला तर तुम्हाला अशा पद्धतीने तो मॅप पाहावास मिळेल. इथं जसं की तो एरिया दाखवला होता, इथं जर्मनीचा भाग आहे आणि इकडं रशियाचा भाग आहे. आणि इथून खऱ्या अर्थाने या 2 पाईपलाईन दोन्ही कंट्रींना जोडल्या जातात. समजते? 2 पाईपलाईन आहेत हे तुम्हाला दिसू शकते. एक त्याच्यातली वायबोर्ग या ठिकाणी या ठिकाणावरून निघते रशियाच्या, आणि दुसरी उस्तलुगा या ठिकाणावरून निघते. आणि दोन्ही पाईपलाईन ज्या आहेत त्या ग्रिप्सोल्ड या ठिकाणी, जर्मनीचं हे एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी जोडल्या जातात जर्मनीला. त्यामुळं खऱ्या अर्थानं हा जो सगळा आपल्याला मॅप आहे, विशेष करून नॉर्ड स्ट्रीम पाईपलाईनचा, गॅस पाईपलाईनचा, तो आपल्याला माहिती असायला पाहिजे. याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाईल. सोप्यात सोपा क्वेश्चन याच्यावरती काय असू शकतं तर नॉर्ड स्ट्रीम गॅस पाईपलाईन जी आहे ती कोणत्या 2 कंट्रीमध्ये आहे, तर ती जर्मनी आणि रशिया या 2 कंट्रीमध्ये आहे. हे तुम्हाला खऱ्या अर्थानं माहिती असायला पाहिजे. इथं जे काही महत्वाचे एडिटोरियल्स होतात ते समाप्त होतात. आता महत्वाच्या न्यूज कोणत्या आहेत त्या बघायला सुरुवात करूया. आता न्यूजमध्ये कॉमन विषय एक चालूच आहे, तो म्हणजे रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट. आणि विशेष करून आता जवळजवळ 13 दिवस झालं युद्ध हे सुरू आहे, रशियाची तबाही सुरू आहे. आपण हिंदीमध्ये तो वर्ड वापरला जातोय वारंवार न्यूज चॅनलकडून. रशियाचा विध्वंस, युक्रेनची तबाही सुरू आहे, युक्रेनचा विध्वंस सुरू आहे. खूप भयानक कंडिशन्स चालू आहे तिथं. जवळजवळ 12 लाख लोकसंख्येच्या आसपास लोकसंख्या जी आहे ती युक्रेनी लोकसंख्या युक्रेनमधून स्थलांतरित झाली, शेजारील देशांमध्ये गेलेली आहे. आणि खूप भयानक अवस्था त्यांची आहे. अनेक व्हिडिओ त्यांचे व्हायरल होत आहेत, अनेक न्यूज चॅनलला ते दाखवलं जाते. आणि ते जे लहान मुलांची परिस्थिती आहे ते भयानक आहे. कोणत्याही देशावरती असली परिस्थिती येऊ नये, कोणत्याही देशाच्या नागरिकावरती असली परिस्थिती येऊ नये, हेच आपल्याला ते बघितल्यानंतर वाटतं. मग याच्यामधून नाटोनं सुद्धा हात वर केले. नाटो शेवटी युक्रेनच्या मदतीला येईल असं वाटत होतं, परंतु नाटोनं सुद्धा हात वर केले. नो फ्लाय झोन जाहीर करायचा होता, तो नो फ्लाय झोन जाहीर केला गेला नाही नाटोकडून. आणि झेलेन्स्की यांनी काल जर तुम्ही बघितलं असेल तर ब्रिटनच्या संसदेसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी युरोपियन कंट्रींना मदत मागितली, आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळाली. ब्रिटनला मदत मागितली आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळाली. आणि त्याच्यामध्ये ब्रिटननं सुद्धा ऑइलवरती वगैरे इम्पोर्टवरती 2022 या वर्षासाठी तर बॅन लावलेलं आहे रशियावरती. परंतु फक्त हे रेस्ट्रिक्शन लावून वगैरे काय नाही होणार हे आपल्याला 13 दिवसात समजूनच आलं. आता याच्यावरती नेमका तोडगा काय निघणार आहे हे खरं तर बघण्यासारखं असणार आहे.
आणि रशियाला तर याच्यावर तो तोडगा काढायचा नाही. कारण का, तर युक्रेनचा अविभाज्य भाग असलेला डोनबासचा एरिया आहे तो स्वतंत्र करा असं त्यांचं मत आहे. त्याचबरोबर त्यांनी नाटो जॉईन करायचं नाही, युक्रेननी युरोपियन युनियनचा भाग व्हायचा नाही. अशा प्रकारच्या मूर्खपणा शर्ती त्यांच्यामुळे पुढे ठेवल्यानंतर हे काही संपणारच नाहीये ना. त्यामुळे खरं अर्थानं बघण्यासारखं असणार आहे की पुढं नेमकं काय होते आणि पुढं विशेष करून काय याच्यावरती तोडगा निघतोय. आणि विशेष करून आपला जो भारत देश आहे, भारत देशाला सुद्धा याच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका बजावणारा देश म्हणून खरं तर एक नवीन ओळख मिळायला लागली. म्हणजे बऱ्याच देशांच्या आशा आहेत भारत देशाकडून की मोदींनी याच्यामध्ये मध्यस्थता करून तोडगा निघू शकतो. परंतु आता मग पुढं आपला देश सुद्धा काय स्टेप घेतो याच्यावरती सुद्धा ते सुद्धा आपल्याला खरं तर बघण्यासारखं असणार. आणि बाकी या मॅटरमधून काय काय की पॉईंट घ्यायचे आहेत त्याच्यावरती तर वेगळे लेक्चर ऑलरेडी बनवले आणि आजच्या लेक्चरच्या सुरुवातीलाच मी याच्यामधून काय काय आपल्याला घ्यायचं हे ऑलरेडी तुम्हाला समजावून सांगितले. त्यामुळे बाकी याच्यामध्ये डिस्कस करण्यासारखं असं काय नाहीये. आणि पुढची जी न्यूज आहे ती विशेष करून 27 मार्च पासून ज्या काय कोविड-19 मुळे इंटरनॅशनल फ्लाईट्स काय बंद होत्या काय देशाचे, कारण ऑब्वियस आहे सगळीकडे रेस्ट्रिक्शन्स लावलेले होते कोविड-19च्या धर्तीवरती पार्श्वभूमीवरती. त्यामुळे तिथं पर्यटकांना वगैरे जाणं शक्य नव्हतं, ट्रॅव्हलर्सला जाणं शक्य नव्हतं, प्रवाशांना जाणं शक्य नव्हतं. आता ते सगळे निर्बंध हटवण्यात आले कारण कोविड बऱ्यापैकी ओसरलेला आहे. त्यामुळं 27 मार्च पासून सगळ्या ज्या इंटरनॅशनल फ्लाईट्स आहेत त्या सुरू होणार आहेत असं सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. पुढच्या न्यूजमध्ये एक वेगळी गोष्ट काय सांगितली की जो युक्रेन फाईट करतोय स्वतःच्या अस्तित्वासाठी रशियाच्या विरोधात, आणि रशिया जो अन्याय करतोय युक्रेनवरती त्याच्यासाठी युक्रेनची साथ देण्यासाठी, युक्रेनचं रक्षण करण्यासाठी अनेक देशातून व्हॉलंटियर्स जे आहेत ते रजिस्टर करत आहे. त्याच्यासाठी तशा प्रकारची वेबसाईट सुद्धा युक्रेननं जाहीर केली होती आणि त्याच्यामध्ये इंडियन स्टुडंट जे आहेत, इंडियन जे नागरिक आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात पार्टिसिपेट करतायत, रजिस्ट्रेशन करतायत. आणि आतापर्यंत एक स्टुडंट जो आहे तो त्यांच्या व्हॉलंटियर ग्रुपमध्ये जॉईन झालेला आहे, इंडियन स्टुडंट. तो विशेष करून तमिळनाडूमधून बिलॉंग करतो असं प्रकारची माहिती सूत्रांनी दिली, असं न्यूजमध्ये आलेलं खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु फक्त इंडिया पुरतच नाही तर अनेक देशांमधून खरं तर व्हॉलंटियर्स जे आहेत ते तिथं जॉईन झालेले आहेत असं या न्यूजमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये विशेष करून एकट्या अमेरिकेमधूनच हजारो ऍप्लिकेशन आलेले आहेत असं सुद्धा या न्यूजमध्ये आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळतं. म्हणजे एकंदरीत जगातून सगळ्या युक्रेनला सहानुभूती मिळते, युक्रेनची मदत करण्याची इच्छा प्रत्येक नागरिकाची असलेल्या खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. आणि इव्हन रशियन नागरिक जे आहेत ना त्यांनी सुद्धा पुतीनचा विरोध केलाय, प्रोटेस्ट करतायत ते नागरिक, आणि त्या प्रोटेस्टच्या अंतर्गतच अनेक हजारो नागरिकांना तिथं जेलमध्ये टाकण्यात आलं आता सध्याला. त्यामुळे खऱ्या अर्थानं सगळ्याच स्तरामधून युक्रेनला कुठेतरी पाठिंबा मिळतोय, सहानुभूती मिळते. परंतु युक्रेन विक्टिम आहे, त्याच्यावरती अन्याय होतोय, याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही. जर ग्राउंड लेवलची परिस्थिती बघितली तर खूप काय वाईट परिणाम त्यांना आतापर्यंत भोगावे लागलेले आहेत. जसं की मी तुम्हाला एडिटोरियल एक्सप्लेन करत होतो त्यावेळी सांगितलं होतं की इंडिया आणि चायनामध्ये आता नवीन एक चर्चासत्र होणार आहे. ते जे चर्चासत्र आहे ते जवळजवळ 15वं चर्चासत्र आहे. ते विशेष करून 11 मार्चला होणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं हे खरं तर महत्वाचं मानलं जातं. त्यामुळे आता याच्यामधून काय तोडगा निघतोय का लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलच्या कॉन्फ्लिक्ट विषयी ते सुद्धा बघण्यासारखं असणार आहे. पुढची वर्ल्ड पेजला जर न्यूज बघितली तर एकच मुद्दा गाजतोय आणि तो मुद्दा कोणता आहे? रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टचा मुद्दा, रशिया युक्रेन वादाचा मुद्दा. आणि त्याच्यामध्ये विशेष करून जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की बायडन गव्हर्नमेंट जे आहे युएसएनं काय केलंय तर ऑइल इम्पोर्टवरती बॅन लावलेलं आहे रशियाच्या. त्या अगोदरच मी तुम्हाला सांगितलं त्याचे कारण काय तर रशियाने युक्रेनवरती हल्ला केलेला आहे ते कारण आहे. त्यामुळे विविध जगातील विविध स्तरावरून विविध देशांकडून सँक्शन्स म्हणजे प्रतिबंध लावले जातात रशियावरती, जेणेकरून रशियानं हा अटॅक वापस घ्यावा आणि हे जे युद्ध आहे ते समाप्त झालं पाहिजे, याच्यामध्ये तोडगा निघाला पाहिजे अशी इच्छा जी आहे ती चायनानं सुद्धा व्यक्त केलेली खऱ्या अर्थानं आपल्याला पाहावयास मिळाली. त्यामुळं हे खरं तर हा कॉन्फ्लिक्ट आपल्याला सगळ्याला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. म्हणूनच अनेक वेळा हे समजावून सांगितलंय मी, याच्यावरती वेगळी लेक्चर सुद्धा बनवून ठेवलेली आहेत. इथं खऱ्या अर्थानं आजचा आपला द हिंदू जो आहे तो समाप्त होतोय. जो काय महत्वाचा मजकूर होता स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीतून द हिंदूला, तो मी आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा, आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होऊ शकेल, आणि तुम्ही शेअर केलं तरच ते शक्य आहे. त्यामुळे माझी विनंती सगळ्यांना प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. टेलिग्राम चॅनल आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या नावानंच, स्टडी रिव्होल्यूशन नावाचं. त्याचबरोबर टेलिग्राम ग्रुप आहे, इथं ID त्याचे दिलेले आहेत.
तुम्ही प्लीज तिथं सुद्धा फॉलो करा. तिथं मी वेगवेगळे क्वेश्चन्स वगैरे पोस्ट करण्याचा प्रयत्न करत असतोय. त्याचबरोबर यू कॅन फॉलो मी पर्सनली विथ दिस ID थ्रू dganesh22. dganesh22 हा माझा पर्सनल ID आहे. तो इन्स्टावर आहे, टेलिग्रामवर आहे, ट्विटरवर आहे. तुम्ही पर्सनली मला तिथं सुद्धा फॉलो करू शकता आणि तुमच्या काही वेगळ्या क्वेरीज असतील त्या सुद्धा मला तिथं तुम्ही विचारू शकताय. आणि बाकी क्वेश्चन वगैरे तिथं सुद्धा मी पोस्ट करण्याचा प्रयत्न करत असतोय. तिथं सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटू आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.